हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज आपण डायबिटीज स्पेशल अशी कारल्याची भाजी बनवणार आहोत। तर चला आपण बघूया त्याची रेसिपी। इथे मी कारली घेतलेली आहेत, अर्धा किलो कारली घेतलेली आहेत। त्याचे आपण डेट आणि पुढचा भाग कापून घेणार आहोत। त्याला मध्ये चीर मारून घ्यायची आहे, पूर्ण कट नाही करायचे, असं एका बाजूनेच आपल्याला ते कट करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये बी असतं ते सोलानाच्या साहाय्याने आपल्याला ते काढून घ्यायचे। पूर्ण असं व्यवस्थित ते काढून घ्यायचे आपल्याला, ते दोन्ही बाजूनी कट होऊन द्यायचं नाही आहे। इथे बघा अशा पद्धतीने आपण सर्व बी काढून घेणार आहोत। इथे बघा पूर्ण बी काढून झालेला आहे। आता एक एक करून आपल्याला ते सर्व कट करून घेतलेले आहेत। इथे हे बघा, आता ते पाण्यामध्ये टाकून आपल्याला ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। व्यवस्थित चोलून घ्यायचं, कधी कधी कारल्याला माती राहिलेली असते। आता ह्याच्यामध्ये आपण थोडं पाणी टाकून ते गॅसवर ठेवून आपल्याला ते उकळी घ्यायचे। कारलं सॉफ्ट होईपर्यंत फक्त आपल्याला शिजवायचे, जास्त शिजून नाही घ्यायचे। आता इथे मी काय केले, शेंगदाणे तीळ घेतलेले आहेत, आलं लसूण मिरची कोथिंबीर आणि हे उकडलेलं कारलं। आपल्याला एका पातेलीमध्ये तीळ आणि शेंगदाणे टाकून भाजून घ्यायचे आहेत। त्याच्यामध्येच आपण आलं लसूण मिरची टाकून भाजून घेऊयात। चांगले छान असं खरपूस भाजून घ्यायचे आणि त्यानंतर ते आपल्याला वाटून घ्यायचे आहेत। इथे बघा बारीक व्यवस्थित वाटून घेतलेले आहे आपण। तर त्याच्यामध्ये मी हिंग टाकते, त्यानंतर गोडा मसाला, हळद मसाला, असं सर्व आपण मसाले त्याच्यामध्ये टाकून घेऊयात। आता इथे मी धनेपूड आणि जिरेपूड आणि मीठ असं टाकून आपल्याला ते मिश्रण एकत्र करून घ्यायचे आहेत। आता इथे आपण जे कारली शिजून घेतलेली आहेत त्याच्यामध्ये आपण ते मसाला भरून घ्यायचे। तर व्यवस्थित दाबून आपल्याला ते एक एक करून त्याच्यामध्ये मसाले भरून घ्यायचे आहेत। बघा अशा पद्धतीने आपल्याला सर्व मसाले कारल्यांमध्ये भरून घ्यायचे आहेत। खूप टेस्टी होतात, खूप मस्त लागतात। भाकरी बरोबर, मी भाताबरोबर सुद्धा खाऊ शकतो, पण भाकरी चपाती बरोबर ते खूप जास्त छान लागतात। इथे एका तव्यामध्ये मी एक एक करून ते तेल टाकून आपण ठेवून घेणार आहोत आणि अलटी पलटी करून आपल्याला ते शिजून घ्यायचे आहे। इथे बघा मस्त एका बाजूने छान फ्राय झालेले आहेत, आपण पलटी करून घेऊया। जास्त वेळ शिजवायला लागणार नाही आहेत, कारण आपण ते शिजून घेतलेले आहेत। इथे बघा मस्त तयार आहेत आपली भरलेली कारली। तर नक्की बनवा आणि सांगा कसे झालेत ते। आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।